गुड मॉर्निंग. आजचं व्लॉग बनवण्याचं कारण असं आहे की आम्ही चाललो आहोत. कुठे ग? तळेगावला चाललो आहोत. पण आम्हाला आमचा भाऊराया कुठेतरी फिरायला घेऊन जाणार आहे. कारण मला सगळे सारखे तेच म्हणत असतात की सारखीच तू वृद्धाश्रम आणि आजी आजोबा रोजच सेवा करते, कधीतरी स्वतःसाठी सुद्धा वेळ काढ आणि कुठेतरी फिरायला जात जा. आणि मला आधी खरंच रविवार जरी असलं तरी मी माझ्या आश्रमातच तो वेळ घालवायचे आणि मला त्यांच्यासोबत वेळ घालवायला एनी टाईम आवडतं. पण आपल्या मुलांसाठी पण आपण वेळ दिला पाहिजे ना कधीतरी. आणि आज मुलांना सुट्टी असल्यामुळे त्यांना घेऊन मी चालली आहे. तो मला कुठे नेणार आहे माहिती नाही आहे, पण आता तिथे गेल्यावरच कळेल. आमचा भाऊराया मला कुठे फिरायला नेणार आहे. तर मला म्हटलं तू ये. त्याने मला सकाळी 6 वाजता बोलवलं होतं, पण मला उशीर झाला आणि आत्ता 9 वाजलेत. त्यामुळे म्हटलं 10 वाजलेत. त्यामुळे त्यांनी मला इतके फोन केलेत, खरं सांग कुठे आली. आणि खरं खूप उशीर झाला आहे. आता थोड्याच वेळात आम्ही पोहोचू तिथे. त्यांनी मला 2 व्हीलरवर यायला सांगितलं होतं, पण एवढ्या लांब 2 व्हीलरवर शक्य नाही आहे. म्हणून मी कार घेऊन चालली आहे. कारण कारमध्ये कम्फर्टेबल असतं आणि 2 व्हीलरवर थंडी पण वाजती, भीती पण वाटती. आणि हायवेने जायचं म्हणजे नकोच वाटतं. 2 व्हीलरवर रिस्क वाटतं, कारण मुलांना घेऊन जायचं म्हणजे नको. आणि सिक्युअर आपली कारच बेटर राहते. त्यामुळे म्हटलं चला. पण तो तिथून म्हणाला आपल्याला जरा ट्रेकिंगला जायचं आहे तर 2 व्हीलरवर जाऊया. म्हटलं ठीक आहे, काही हरकत नाही. कारण 2 व्हीलर कधीतरी चालवते, त्यामुळे एवढी सवय नाही राहिली आता 2 व्हीलरची. आणि आम्ही पोहोचूच थोड्या वेळात, कारण त्यांनी मला तळेगावला बोलवलं आहे. आता माझी सिस्टर, आम्ही सगळेजण जाणार आहोत. तर तिथे पोहोचल्यावर पुढचा व्लॉग मी शेअर करते. आणि बघू, आम्ही भरपूर मजा मस्ती आज करतो. कारण रोज तर जाणं शक्य नसतं. मंथली किंवा वीकली तर ठीक आहे, ट्राय करतो पडण्याचं बाहेर. आणि तरी पण मी जरी बाहेर फिरले ना किंवा बाहेर जरी आले तरी माझा 90% जीव तिथेच असतो. कसं असेल तिथे, काय चाललं असेल, आजी सगळे चांगले असतील ना, ठीक असतील ना, कोणी आजारी नसेल ना. माझे फोन तर सारखे कंटिन्यू चालू असतात, हे जेवलं का, ते जेवलं का. कारण मन माझं तिथे, फक्त मी इथे. तर मी पुढचा ब्लॉग नक्की शेअर करते. फायनली तुषारच्या घरी आलो आहोत, म्हणजे माझ्या भावाच्या घरी आलो आहोत. हाय स्वीटी, फुलं तोडतीस का? अगं तू रेडी नाही झालीस? असंच जायचंय मग आपल्याला भिजायचं आहे ना. हे पहा, आम्ही आलो आहोत प्रियंकाच्या घरी. हाय गाईस. आणि ही आहे त्यांची डेला. केवढी एक्साइटेड आहे. अरे ही आहे तुषारची डेला. केवढी एक्साइटेड आहे ती, आम्हाला सगळ्यांना ओळखते. ती आमच्या पूर्ण फॅमिलीला ओळखते. या मी तुम्हाला त्यांचं घर दाखवते. तुषार चल, कुठे नेणार आहेस फिरायला? होय रे, कुठे नेणार आहेस? तुझ्या बायकोला नेलं होतं तिथे ने आम्हाला फिरायला. तुझ्या बायकोला नेलं होतं तिथं ने फिरायला. या तुम्हाला त्यांचं घर दाखवते. हा हे हॉल. आणि ह्या आमच्या मामी आहेत, म्हणजेच तुषारची मॉम आणि प्रियंकाची आई. त्यांचं चाललंय भाजी निवडणं, कारण सकाळच्या स्वयंपाकाची तयारी चालू आहे. हाय करा की हो. केलं की हाय केलं की नाही ग? बर, डेलाला घेऊन बसली पोरगी. ती आम्हाला ओळखलं, तिने जोरात पळत आली आम्ही आलो म्हणून. हो ना डेलू? डेलू बरोबर तुला ओळखते नाही का? डेलूचे पप्पा ओळखतो, मम्मा ओळखती. काय ग बाबू? तुम्ही दोघी झाला? हा, आरोग्याला क्रिकेट खेळायला. नको मला चहा. मग करतो पोहे. नको, राहू दे, आम्ही निघतो. है ना रे? करू दे ना पोहे, 5 मिनिटात होतात. कर मग. अभि इकडे आहे ना. ए अभ्या इकडे.
नाही 2 मिनिटं ए अरे थांब ना. अहो त्याने हाफ चड्डी घातली काहीच म्हणून तो पळून गेला. किती लाजतो बापरे. तो आमचा मोठा भाऊरा आहे आणि हा छोटा आहे. ह्यानी पण शॉर्ट घातली आहे पण हा लाजत नाही आणि त्यांनी शॉर्ट घातली पण तो लाजतो. हा डिफरन्स आहे. आणि ही आहे दोघांची सिस्टर प्रियंका की जिला खूप वेळा आपण ब्लॉगमध्ये बघितलं आहे. आणि आम्ही सगळे चाललो आहोत फिरायला आणि ते सरप्राईज आहे. त्याने आम्हाला काही सांगितलं नाही कारण सारखं बायकोला फिरवत असतो. यावेळेस त्याला म्हणलं आम्हाला तू फिरायला न्यायचं जिथे तू तुझ्या बायकोला नेलंय. आता बघू तो कुठे फिरायला नेतोय. ह्यांच्या घरी आल्यानंतर स्वीटीने आम्हाला एक छोटंसं सरप्राईज दिलं की त्यांच्या मांजरीला पिल्लं झाली. आणि कित्येक वेळा तुम्ही माझे व्हिडिओ पण बघितले असतील की आश्रमातले माने काकांनी इतकी सारी मांजरं पाळलीत. माझ्या घरी सुद्धा पर्शियन कॅट आहेत, त्यांना सुद्धा पिल्लं झाली. आणि मामांच्या घरी सुद्धा मांजरप्रेमी खूप सगळेच आहेत. त्यामुळे आता ही त्यांची 2री का 3री मांजर असेल आणि डिलेव्हरी जर विचार केला तर 12वी 13वी डिलेव्हरी असेल ह्यांच्या घरी. आणि पूर्ण काळ्या रंगाची पिल्लं झालीत आणि इतकी छान दिसत आहेत ना. गोंडस आणि गोजिरी अशी पूर्ण काळ्या रंगाची पिल्लं झालीत. आणि काळा रंग लकी असतो सगळ्यांसाठी. आणि काळ्या रंगाचं कुत्रं, काळ्या रंगाचं मांजर घरात एक लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. आणि खरोखर किती छान गोड पिल्लं आहेत. आणि माझ्या घरी पण पर्शियनची पिल्लं झाली, ती पण किती क्यूट आहे. ह्यांना बघून मला त्यांची आठवण आली. आणि किती महिन्याची झाली ग? 1 महिना. 1 महिना. आपली पण एवढीच झालीत की 1 महिन्याची. पण ही आता गावठी मांजराची छोटी दिसते. जर तुम्हाला पिल्लं पाहिजे असेल तर नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. ही पर्शियन नाही आहे, साधीच आहे. पण एक चांगलं त्यांचं लाईफ सेटल होईल जर कोणी अडॉप्ट केलं तर. कारण एवढं पूर्ण फॅमिलीमध्ये एवढी पिल्लं पाळणं पूर्ण घरामध्ये शक्य नसतात. 2 मांजरी आपण सफिशियंट आहे, त्यांची चांगली काळजी घेऊ शकतो. पण एवढी पिल्लं नाही सांभाळू शकत. तर छान पिल्लं आणि गोड आहेत, काळ्या रंगाची आहेत आणि थोडासा युनिक कलर आहे. कारण असे कलर जरा कमी प्रमाणात बघायला मिळतात. बाई ह्यांच्या अंगावर उवा पण आहे स्वीटी. काय करायचं? नाही पण त्यांना ती पावडर वगैरे आण ना. 2 प्रकारची पिल्लं चावत असतील त्यांना. अशी किती गोड आहेत ना. तर तुम्हाला जर ही पिल्लं आवडली असेल, जर तुम्हाला अडॉप्ट करायची असेल तर नक्की तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिला आहे, फोन करा. प्रियंकाचा पण नंबर देते, तुम्ही तिलाही फोन करू शकता. आणि तळेगावमध्ये आहेत ही, तळेगाव दाभाडे. तर नक्की कॉन्टॅक्ट करा. आणि आमच्या मांजरीची पिल्लं आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि शेअर करा. त्यांचंही लाईफ आपण छान सेटल करूया. कारण त्यांना पण कुठेतरी निवारा देण्याचं काम सगळ्यांनी मिळून करूयात. आणि कारण ती मांजर आमची पाळलेली नव्हती, फक्त बोका ह्यांच्या घरी होता. आणि बोका असल्यामुळे त्यांनी जी प्रेग्नेंट राहिली त्या मांजरीला सुद्धा त्याने घरी आणलं, तिला जागा करून दिली जिन्याखाली. आणि जिन्याखालची जागा परत वरती तिने जागा शिफ्ट केली. कारण आपण म्हणतो ना मांजरी 7 ठिकाणी जागा बदलतात पिल्लं झाल्यानंतर. तर हिने आधी खाली पिल्लं दिली जिन्याखाली, आता वरती बेडरूम आहे त्यांची, तर बेडरूमच्या बेडखाली तिने पिल्लं दिली. त्या मामींनी इतके छान पोहे केलेत, शेंगदाणे, कोथिंबीर, कढीपत्ता टाकून. आणि आल्या आल्या गरम चहा दिला. असं खूप छान पाहुणचार आमच्या मामींनी केला. मामा घरात नाही आहेत. तुमच्या पण गावाला गेल्यानंतर मामाच्या तुमच्या मामी कशा आहेत कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. आमच्या मामी तर खूप प्रेमळ आहेत. बघ गरम गरम चहा आणि गरम गरम पोहे नक्की खायला या. आणि कमेंट्स बॉक्समध्ये सांगा तुमच्या मामी कशा आहेत. मनूला पण गरम गरम पोहे खायला दिलेत. कारण घरी आम्ही पिझ्झा आणि पास्ता शिवाय खात नाही, काही मॅगी शिवाय काही खात नाही. आणि आता आमच्या मॅडम पोहे खात आहेत. तिच्या आजीच्या हातचे पोहे खातीये, प्रेमाने बनवलेले 5 मिनिटाच्या आतमध्ये. तर अशा प्रकारे छान पोहे बनवलेत. आणि आता आम्ही खाऊन लगेच निघणार आहोत. निघालो आहोत आम्ही, आता फायनली निघालो आहोत. आणि ह्याचं असं म्हणणं होतं तो कुठे नेणार आहे आमच्यासाठी सरप्राईज जातं, तिथे गेल्यावर कळेल हा कुठे नेणार आहे. कारण मी त्याच्याशी सकाळीच भांडणं केली, तू तुझ्या बायकोला फिरवतो तसं आम्हाला पण फिरायला घेऊन जा. आणि त्यांनी आत्ताच नवीन बाईक घेतली आहे, ती एवढी उंच आहे मला काही बसायला येत नाही, म्हणून मनू तिथे बसली आहे. आणि मला बाईकमधलं विशेष नॉलेज नाही आहे, पण त्या बाईकचं नाव आहे X+. तर ह्याचे आजकाल जास्त व्हिडिओ व्हायरल होतात बरं का इन्स्टावरती. आणि चांगले लाईक व्ह्यू मिळत आहेत भावाला.
तर मला पण इच्छा अशी बाईक चालवावी, पण ती मला येणार नाही आहे. मला कल्पना आहे आणि अभिजित काही येत नाही आमच्यासोबत. असो, आम्ही पण त्याच्या लग्नाला जाणार नाही बरं का मनू तो काही येत नाही आहे, त्याच्या लग्नाला आपण जायचं नाही, नको येऊ दे. आम्ही आमचं निघालो आहोत आणि पुढचा व्लॉग पुढे नक्की कंटिन्यू बघा. आम्ही तिथे पोहोचल्यावर आणि तो आमच्यासाठी सरप्राईज देणार आहे. आज कुठे निघालो आहे आणि ह्याचं असं म्हणणं होतं तिथे 4 व्हीलरवरती जात नाही, त्यामुळे आम्ही 2 व्हीलर चाललो आहे. आणि ही बाईक त्याची डिओ आणि त्याची नवीन त्याने बाईक घेतली तो त्याच्यावर चालला आहे आणि प्रियांका आणि आम्ही ह्याच्यावर चाललो आहे. बाकी पुढे व्हिडिओ शेअर करते, नक्की बघा. आम्ही आता थोड्याच वेळात आहे ना, ॲक्च्युली हा रोड लोणावळ्याला जातो. त्याने आम्हाला सांगितलं नाही आहे आपण कुठे जायचं आहे ते, फक्त त्याच्या मागे 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 चाललो आहोत. आणि हा तळेगाव दाभाडेमधलं बाहेर पडलेला आता हा लोणावळा. आधी वडगाव लागेल आणि वडगावनंतर मग बाकी लोणावळापर्यंत पोहोचू. आता गरम गरम पोहे खाऊन आता निघालो आहोत आणि माझ्या पुढेच आहे तो, माझ्यासाठी तो हळू गाडी चालवतो आहे, कारण तो बाईक रायडर आहे आणि ती गाडी पण म्हणजे स्पोर्ट्स बाईक असल्यामुळे स्पीडने पळते. तर आम्ही आता हळूहळू प्रियांका आणि आम्ही दोघीजणी हळूहळू चाललो आहोत, कारण मी 2 व्हीलरवर आहे आणि हेडफोन लावला आहे, त्यामुळे तसं काळजी करण्यासारखं कारण नाही आहे. आणि मागे प्रियांका बसली आहे, त्याच्यामुळे मी काय हातात मोबाईल वगैरे धरलेला नाही, त्यामुळे मी स्वतःला सिक्युअर करून गाडी चालवते आहे. आणि छान वाटते, खूप दिवसातनं 2 व्हीलरवर चालवायला गाडी मजा येते. तर बघू आता तो आम्हाला काय सरप्राईज देतो आणि कुठे नेतो आहे. पुढे जा ना भाऊराया, पुढे जा. हा तुषार आहे, अस्मिता आहे, चालले जातात ते पुढे आणि आम्ही आता हळूहळू हळूहळू त्यांच्या मागे चाललेलं आहे. ही अनिता ताई आहे, ती आता आम्हाला आमची ड्रायव्हर आहे सध्या आजच्या दिवसापूर्वीची पोर्तीची. सो असे ब्रिजेस वगैरे आहेत आणि इथे अशी ग्रीनरी वगैरे आहे, तुम्ही बघू शकता. आणि इथे बिलकुल ट्रॅफिक नाही आहे. लोणावळ्यामध्ये आम्ही ॲक्च्युली होतो तेव्हा भरपूर ट्रॅफिक होतं आम्हाला लागलेलं, पण आता ट्रॅफिक नाही आहे. तर थोडा रिमझिम पाऊस चालू आहे सध्या. खूप आम्ही ना मागच्या वेळेस जो ब्लॉग केला ना त्याच्यामध्ये पाऊसच नव्हता पडला आणि इव्हन आम्ही टायगर पॉइंटला गेलो. खूप लोकांचे व्हिडिओ पाहिल्यानंतर क्रेज वाटलं चला आपणही जाऊया. आणि यावेळेस भरपूर पाऊस आहे लोणावळ्यामध्ये, अक्षरशः टोपी घातली आहे, कारण आहे ना खूप जोरात इतके जे आहेत ना पावसाचे, इतके चेहऱ्यावर पडतात ना, गाडी पुढे काही दिसतच नाही. आणि आमचा रायडर तर पुढेच आहे, त्याच्यामुळे तो विषयच नाही, त्याच्या मागे फॉलो करत 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 चाललोय आम्ही. आणि अस्मिता मागे बसून मस्त आनंद घेतीये, मस्त राईडचा आनंद घेतीये, पण एवढी नाही केलेली, त्यामुळे हळूहळू आम्ही चाललोय. आणि तो इतका कंटाळलाय ना, आम्ही इतकी हळू गाडी चालवतोय ना, तो फार वैतागलाय आम्हाला, म्हणजे किती बोर करताय राव तुम्ही. पण आता काय करणार ना, आता 2 व्हीलरवर जाणं आणि पावसाळी वातावरण म्हटल्यावर हळूच जाणं गरजेचं असतं, कारण आपलाही स्वतःचा विचार केला पाहिजे. आणि खूप मस्त वातावरण झालंय गाईस, तुम्ही पण या नक्की पावसाळी ट्रिप करायला. भरपूर जण तर येऊन गेले, पण आपल्या साईडला पाऊस नाहीये, पण लोणावळ्यामध्ये भरपूर पाऊस आहे. आणि आज रविवार असल्यामुळे ट्रॅफिक पण भरपूर आहे, पण 2 व्हीलर आल्यामुळे आम्ही विशेष काही ट्रॅफिक नाही लागला. आणि त्याला सगळे आउटसाईडचे एरिया रोड माहिती आहे, त्यामुळे आम्ही त्याला फॉलो करत 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 चाललो आहोत. आम्ही फायनली
गाडी खाली लागती पुढे आहे ना, गाडी खाली लागते. राजमाचीला आम्ही फायनली राजमाचीला पोहोचलो नाहीत, रोडमध्येच आहोत. कारण सरप्राईज होता आमच्यासाठी. आत्ताशी त्यांनी मला सांगितलं आपण कुठे जाणार आहे आणि आत्ताशी आम्ही सुरुवात केली आहे. आणि रोड इतका भयानक आहे की इथे 4 व्हीलर येऊ शकत नाही. आणि इथपर्यंत मी कशी तरी बाईकवर आले, पण रोड फार खराब आहे. आणि आता मला त्यांनी त्याच्या बाईकवर बसायला सांगितलंय. आणि स्वीटी हळूहळू पुढे चालली आहे, तुम्ही बघू शकता. तिला 2 व्हीलर दिली आहे आणि ती चालली. रोड किती खडतर आहे, तर 2 व्हीलर अवघड आहे थोडंसं जाणं. आणि ह्याची स्पोर्ट्स बाईक असल्यामुळे स्पीडने आम्ही जात आहोत. आता मी ह्याच्या बाईकवर बसतीये. आम्ही फायनली म्हणजे आत्ताशी पोहोचलो आहे, पण अजून वरती भरपूर आहे. रोड इतका खडतर आहे. तर स्वीटी, हा कोणता पॉईंट आहे? राजमाचीचा खालचा पायथा म्हणू शकतो. अजून राजमाचीला पोहोचायचं आहे. तर हा व्ह्यू तुम्ही बघू शकता. इतका सुंदर ग्रीनरी, पूर्ण किती निसर्ग सुंदर आहे इथला. आणि राजमाचीचं अजून वरती जायचं आहे. आम्ही थोड्याच वेळात वरती पोहोचू, पण रोड इतका भयानक आहे, मला तर गाडी चालवता आलीच नाही. शेवटी प्रियंकाने गाडी घेतली आणि आमच्या रायडरच्या गाडीवरती मी बसले. कारण एवढ्या खडतर जागेतनं गाडी चालवणं थोडं अशक्य आहे, सवय नसते. आणि धुकं बघू शकता तुम्ही. वाव, खूप दिवसानंतर पहिल्या पावसामध्ये आलो आहोत. आणि किती सुंदर क्लायमेट झालं आहे इथलं. डोंगर पूर्ण धुक्याने झाकलेले आहेत. अशा निसर्गाच्या सानिध्यात आम्ही आलो आहोत. आणि शक्यतो हा पॉईंट कोणाला माहिती नाही, त्यामुळे इथे जास्त गर्दी नाही आहे. खूप कमी मेंबर आहेत इथे, कुणी विशेष गर्दी नाहीच आहे. आणि मजा येते आहे. आमची स्वीटहार्ट काय करते तिकडे तर मजा येते खूप. आम्ही 4 व्हीलर नाही आणली, कारण एवढी मोठे मोठे दगडी असल्यामुळे गाडी डॅमेज पण होऊ शकते. भरपूर पाऊस चालू आहे आणि प्रियंका आणि आमची कन्या पुढे चालल्या आहेत आणि खूप मजा येते. छत्री आमची पूर्ण वाकडी व्हायची वेळ आली. एकदा तरी उडलीच होती, पूर्ण उलटी झाली होती. किती मस्त क्लायमेट आहे. वाव. आणि मी छत्री एकदम पुढे. दिसला का बाईक रायडर? आणि राजमाची असं ह्या पॉइंटचं नाव आहे. खूप मजा येते, मस्त वाटत आहे. गाडी येत नाहीये, पण गाडीवर बसली आहे, भारी वाटतंय. मामांनी आणि मामींनी मिळून माझी इच्छा पूर्ण केली आहे. तुम्ही सुद्धा